शाळेतल्या मित्रांसोबत वन डे स्टेला जायचं ठरलं. मग काय, गाडी काढली, ओल्ड हायवेने निघालो. रस्त्यात आम्हाला लालपरी भेटली. लालपरीला बघत बघत एक जवळ हॉटेल आलो. हॉटेलमध्ये थांबून काय मग नाश्ता बिष्टा आणला, इडली वडा. भावाची एक पाटी सुंदर आवडली. ती पाटी बघून आम्ही हसलो. हे बा पाटी मस्त लावली भावाने. जेवढं प्रेम वाढेल तेवढं बिल पण वाढेल. असं करत करत पुढे गेलो. एकदम सुंदर नदी अशी होती. नदीला पार करूनच पुढं थोड्याच अंतरावर गेट भेटलं. गेटला जाताना भावांची चेकिंग एकदम स्ट्रिक्ट, सगळं आधार कार्ड वगैरे मागून. एंट्रीला जाताना भरपूर असा मोठा परिसर, सगळे विला, साईडला विला, इकडे विला. एकदम मस्त वातावरण. एकदम मस्त वातावरणात पुढं जात शोधत दोनदा रस्ता चुकलो. एकूण एक 101 बंगलेच बंगले. विला जवळ येईल तसं मित्राचा जल्लोष सुरू. कुठं राहायचं, कसं राहायचं, काय करायचं याचं प्लॅनिंग सगळं मांडायचं झालं. थोडंसं पुढे गेलं, घ्यायचा होता राईट टर्न. भाऊ एकदम स्लो गाडी चालवत होता. मॅप काय कळेना. पावसाचं वातावरण, ढगाळ, एकदम मस्त. लोणावळा, आसपासचे बंगले, झाडी. घेतला भावाने टर्न. एवढे झाडी बंगली बघून की नाही, तो एकदम डायलॉग आटला. काय ती झाडी, काय ते डोंगर, सगळं एकदम ओकेमध्ये आहे. असं म्हणत मित्रांशी गप्पा टप्पा मारत लय बोळा जात आतपर्यंत जात काय रस्ताच संपेना. परत एकदा मॅप चेक केला, बरोबर रस्त्यावर चाललोय का. एक थोडा चढ आला. चढावरून पुढे गेलो तरी अजून काय पत्ता नाही. खूप लांब गेल्यावर असं वाटायला लागलं, चला कुठं बघा चालू इथं आहे का नाही विला, का चुकलोय रस्ता, परत फिरावं. मॅपवर तर बरोबर दाखवायला आहे, सांगायला लेफ्ट टर्न. रस्ता छोटा. भावाने हत्ती घातला लेफ्ट साईडला. जरा पुढं जाऊन शेवटी पोहोचलो विलापर्यंत. केअरटेकर भाऊ आत साफसफाई करायला लागला होता. थांबली गाडी इथं. गाडी थांबली की मग काय, कार्यकर्ते लगेच उतरून विलामध्ये. भावाने हत्ती आत घेतला पार्किंगसाठी. पार्किंगमध्ये हत्ती लावून सगळं सामान काढून पोरं लागली तयारीला. भावाने आम्हाला सांगितलं, 5 मिनटं स्वच्छ सफाई चालू आहे, जरा तुम्ही बाजूला बसा. बाजूला बसल्यावर काय बघितलं, सगळा चिखल. पाऊस खूप जास्त. स्विमिंग टँक, बसायला गजिबो वगैरे, बाजूला पाणी. म्हटलं थोडं पाण्यावर खेळावं. झोका खेळून झाल्यावर आत जाण्याची वेळ आली. आत गेलो. रूम एकदम मस्त चकाचक ठेवलेले. भाऊने सगळं स्वच्छ करून ठेवलं होतं. मित्र सगळे हाय बाय करायला लागले, रूम शोधायला लागले. जाऊन बघितलं, पहिलं स्वच्छतागृह महत्त्वाचं आहे. खूप भारी होतं स्वच्छतागृह. ही एक बेडरूम, 2 BHK वाला विला, 2 बेड. इथलं बाथरूम मोठं लड बाथरूम, एका खोली एवढं बाथरूम, संपेना बाथरूम. तिथून जाऊन दुसऱ्या खोलीमध्ये इथे डायनिंग टेबल, 6 लोक आरामात बसतील असं. आमच्याकडे होते 8. आम्ही केलं ॲडजस्ट. किचन एकदम पद्धतशीरमध्ये, आरोचं वॉटर फिल्टर. दुसऱ्या बेडरूममध्ये पण 2 बेड आणि एकदम मस्त बेडरूममध्ये आत तिथे पण बाथरूम, एका खोली एवढं बाथरूम, संपेना बाथरूम. एकदम मस्त आरसा लावला होता. आरशात जाऊन फोटो काढलं. त्यानंतर थोडा बाहेर एक्सप्लोअर करायला निघालो. इथं चेसच्या चौकड्यावरून सगळे कार्यकर्ते सगळे स्विमिंग पूलमध्ये जायला उत्साहित होते. परत चौकड्यावरून बाहेर जाऊन म्हणलं जरा वरचा भाग एक्सप्लोअर करावा. वर बघायला गेलो. वर जिना चढून, जिना एकदम जुना काळचा लोखंडी जिना. लागले की डायरेक्ट टायटॅनियस. TTचं इंजेक्शन घेऊन पद्धतशीर कार्यक्रम करण्यासारखं. वर तेवढं हिरवं घास मानलेलं. TTचा एक टेबल होता, मस्त पद्धतशीर. 8-10 लोक बसतील असं सोफाचा सेट आणि भरपूर मुबलक प्रमाणात खुर्च्या. आणि वरून मस्त व्ह्यू एकदम डोंगराचा, आसपासच्या विलाचा. पद्धतशीर होतं वर एकदम. आम्हाला काही चान्स मिळाला नाही वर जास्त जायला. आमचा सगळा कार्यक्रम जास्त खाली झाला. तिथून म्हटलं चला परत खाली जाऊया, जरा स्विमिंग पूल वगैरे बघूया. कार्यकर्त्यांसोबत भिजण्याचा कार्यक्रम पद्धतशीर राबवूया. एकदम धुक्यात मस्त पाऊस, ऊन, वारा यांचं संमिश्र मिश्रण. एकदम प्लेजंट असं वातावरण, एकदम मन सुकवणारं.